मला आज पोहे पण नको, उपमा पण नको, मला काहीतरी वेगळं हवं आहे. असा ना घरातल्या चिमुकल्यांचा नेहमी प्रश्न पडतो. तेव्हा आयांना प्रश्न पडतो, की आज ह्याला वेगळं काय बनवून देऊ? म्हणून ही खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, थोडंसं पाणी घालून ना एक चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं आणि हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये बारीक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी भरपूर असं कलरफुल असं आपलं बॅटर जे आहे ना, ते छान तयार झालंय. 10 मिनिटं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर पाव चमचा खायचा सोडा घातला. पटापट चांगलं पीठ मिक्स करून घेतलं. एका पॅनला बघा थोडं तेल लावून घेतलं आणि 1 चमचा बटर असं घालून थोडंसं जाडसर पसरवून घेतलं. 2 मिनिटानंतर ना गॅस मध्यम करून झाकण ठेवून हे छानपैकी असा उत्तापा शेकून घेतला. दोन्ही बाजूंना अगदी परफेक्ट असा मस्तपैकी जाळीदार उत्तापा होतो. तर आज आपण ना तांदळाच्या पिठाचा जाळीदार उत्तापा बनवलाय. अगदी पटकन आणि काही मिनिटात बनणारी रेसिपी आणि चवीला मात्र भन्नाट लागते कारण भरपूर भाज्या वापरल्यात. रेसिपी कशी वाटते ते मला जरूर कळवा. धन्यवाद.